नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग इथूनच स्टार्ट करते. मी आता बाहेर निघाली आहे हबीला स्टेशनला सोडायला. ॲक्च्युली मला स्कूलमध्ये पण जायचं होतं, म्हणून विचार चालला की एका वेळेत 2 कामं होतील. त्यांना पण सोडून होईल आणि स्कूलमध्ये पण माझं जे काम आहे ते करून येईल. तर त्यांना आता मी स्टेशनला सोडायला चालली आहे. स्टेशनला सोडून विचार केला की येताना मग भाजीपाला पण घेऊन येते आणि मग भाजीपाला पण घेतला आणि मग घरी आली मी. घरी आल्यानंतर थोडं फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर मग विचार केला आता मी एकटी आहेच तर मग भाजी पण निवडून घेते, म्हणजे थोडी थोडी माझी कामं पण आवरतील. आणि आज त्याच्यामध्ये अजून एक नवीन ट्विस्ट काय आहे की ते सुद्धा बाहेर गेले, ते पण घरी नाही आहे. त्याच्यामुळे मी पण आता घरी एकटीच आहे. सो आता उरलेली बारीक सारीक कामं चालूच आहेत. मला भाजी तर बनवायची, त्याच्यामुळे मी भाजी निवडते. आता दुपारी मी थोडं भांडी वगैरे लावून घेतली, त्याच्यानंतर थोडंसं किचन आवरून घेतलं आणि म्हटले तर जेवणाला लागूया. तर जेवण करायचं होतं दुपारचं, तर ते करायला सुरुवात करत होते मी. आणि आज ॲक्च्युली मला थोडं बाहेर पण जायचं होतं, तर फटाफट सगळं वाइंडअप करून सगळं किचन वगैरे मी आवरून घेतला. आम्ही आता थोडं बाहेर चाललो आहोत. काही एका नर्सरीमध्ये चाललो आहोत. ती नर्सरी आम्ही तुम्हाला दाखवू. तिथे आम्ही काही इंडोर प्लांट्स एक्सप्लोर करणार आहोत. आणि ते किती सुंदर सुंदर झाडं आहेत खरंच, म्हणजे तुम्हाला पण बघून खूप छान वाटेल. तर चला मंडळी, आपण नर्सरीला भेटू. आता ऑलमोस्ट आता आम्ही पोहोचलोय आणि 6 वाजता ते बंद होतं. ही पाठारे नर्सरी आहे, ही कल्याणमध्ये आहे आणि खूप मोठी नर्सरी आहे, तुम्ही बघू शकता. आता पाठारे नर्सरीच्या बरोबर बाजूला तिथे त्यांचं जे काही औषध वगैरे आहे त्याचं पण स्टोअर त्यांनी तिथे आतमध्येच ठेवलेलं आहे आणि कुंड्या वगैरे त्या पण त्यांनी आतमध्येच एक वेगळं शॉप बनवलेलं आहे. खूप म्हणजे बरं पडतं, कन्व्हिनियंट पडतं त्या गोष्टी. आणि बघा झाडं किती सुंदर आहेत. काय बोलतो आपण? येस, मोगऱ्याचं झाड आहे हे. असंच आहे ना, मी घरी सुद्धा आणलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवते. आणि जे घरी आणलं ना ते मस्तच झाड आहे, ते पण आम्ही इथूनच घेतलेलं आहे. ते आम्ही ॲक्च्युली कसं घेतलं आहे की उंबराच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश वसलेले असतात, म्हणून आम्ही 3 तोंडाचं झाड घेतलेलं आहे. ते हो, सुंदर आहे, खूप छान आहे. चाफ्याची झाडं सगळी चाफाच आहेत. हे ना पॉट्स आहेत. चाफ्याचं त्यासाठी पाहिजे ना. आज तशी जी आपण मोठं घेतलं होतं ना, तशीच एक कुंडी मोठी. एवढी मोठी नको चाफ्यासाठी. एवढीच लागणार, म्हणजे झाड मोठं आहे ना, एवढी लागणार. इथे सगळ्या प्रकारचे आपल्याला कुंड्या बघायला मिळतील. आपल्याला जसं कस्टमाइज पाहिजे तसं तुम्ही इथे ठेवू शकता. आणि प्राइसिंग पण खूप अफोर्डेबल आहे, कम्फर्टेबल आहे. छोटी मोहर आली आहे आंब्याच्या झाडाला. कलम केलेली झाड आहेत कलम ही. केलेली झाड आहेत ही. मस्त मोहर आलेले छोट्या छोट्या झाडांना. या छोट्या छोट्या झाडांनाच इतके छान छान आंबे लागतात. आणि हो, 2. दोन आणि ते त्याचं बिल केलं.
आता सेकंड डेला मी हा ब्लॉग कंटिन्यू करत आहे. काल आल्यानंतर आमच्याकडे गेस्ट आले होते, तर गेस्ट आल्यामुळे मी त्यांच्यामध्ये होती आणि गोष्टी राहून गेल्या मला पुढे ब्लॉग करायच्या. तर म्हटली आता सकाळ झालेली आहे, मॉर्निंग झाली आहे, तर म्हटली ब्लॉगला कंटिन्यू करते. तर काल असंच आम्ही झाडं आणायला गेलो, ॲक्च्युली एक्सप्लोअर करायला गेलो होतो. एक्सप्लोअर करता करता आम्हाला 2 झाडं आवडली आणि ती आम्ही घेऊन आलो, तर ती तुम्हाला दाखवते. मी झाड आणलेलं आहे आम्ही काल, रोजबेरीचं आणलेलं आहे. तुम्हाला बोलली होते की आमच्याकडे काल चाफ्याचं एक झाड आम्ही तिथून घेतलं होतं आणि उंबऱ्याचं झाड, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. एक मिनिट बघा, हे चाफ्याचं आहे. उंबऱ्याचं आहे. त्या नर्सरीमध्ये म्हणजे पाठारी नर्सरीमध्ये खूप सुंदर सुंदर झाडं आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आमची सगळी झाडं तिथूनच आहेत. तर त्याच्याकडे तुम्हाला जर छोटा ब्लॉग पाहिजे असेल किंवा त्याचं तुम्हाला माझं गार्डन बघायचं असेल, माझी बाल्कनी बघायची असेल, तर नक्कीच मला कमेंट करा. तर मी त्याचा व्हिडिओ एक वेगळा बनवेन आणि तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन. तर चला मंडळी, ह्या ब्लॉगचा मी इथेच एंड करते आणि नक्कीच तुम्ही ह्या माझ्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.